नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रोजच आपण संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बातम्या घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आजच्या बातमीमध्ये आहे निराधारांच्या लाभावर गंडांतर आणि नेमके जानेवारी आणि फेब्रुवारीचा लाभ कधी मिळणार तर याची सुद्धा माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे बातमी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकं निराधाराच्या लाभावर कशामुळे गंडांतर आलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही आजच्याच न्यूजपेपरला, लोकमत न्यूजपेपरला ही बातमी आलेली आहे. तर निराधारांच्या लाभावर येणार गंडांतर. तर नेमकी बातमी काय आहे आणि आपल्याला हे पैसे कधी मिळणार आहे ते याची सविस्तर माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे. तर बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, योजनांसाठी आधार प्रमाणीकरण अत्यावश्यक. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे डीबीटी प्रणाली अंतर्गत थेट बँक खात्यात लाभ जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निराधारांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. मात्र आजही अनेक लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. तर मित्रांनो बघा, ही चंद्रपूर जिल्ह्यातील बातमी आहे आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे की अनेक लाभार्थ्यांचं डीबीटी झालेलं नाही. तर आता मित्रांनो, डीबीटी कसं करायचं आहे आणि फ्रीमध्ये कसं करायचं आहे तर या अगोदरचा कालचा जो काही व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तर त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत आपलं डीबीटी झालेलं नसेल तर डीबीटी नेमकं कसं करायचं तर त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. कारण आता जवळपास लाखो लाभार्थी असे आहे की त्यांचं अजून डीबीटी झालेलं नाही. त्यामुळे आधार प्रमाणीकरण न केलेल्या निराधारांच्या चालू महिन्याच्या लाभावर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी डीबीटी केलेलं नाही तर त्यांच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे किंवा पेन्शन आहे तर ते जमा होऊ शकणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यासह इतर निराधार योजनांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. लाभ देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया अंमलात आणली गेली आहे. जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 68,346 तर श्रावण निवृत्ती योजनेअंतर्गत 1,58,948 लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 1,500 रुपये अर्थसहाय्य केले जाते. मात्र यापुढे हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँकेत जमा होणार आहे असल्याने या सर्वच लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे तलाठी व तहसील कार्यालयात वेळेत सादर करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, जवळपास 68,346 असे लाभार्थी आहे की ज्यांनी अजूनपर्यंत हे डीबीटी केलेलं नाही. तर ही परिस्थिती आहे चंद्रपूर जिल्ह्यातील. त्यामुळे इतरही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे हजारो लाभार्थी आहे की ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या खात्याचं डीबीटी केलेलं नाही. तर त्यामुळे डीबीटी करणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होऊ शकणार नाही. आणि यासाठी जे काही तलाठी आणि तहसील कार्यालय आहे तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या बँक पासबुक आहे, त्याचबरोबर आधार कार्ड आहे आणि मोबाईल नंबर, तर याची एक झेरॉक्स प्रत सादर करायची आहे, जमा करायची आहे. तरच आपल्या खात्यावर इथून पुढे या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे, अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बघा, किती जणांचे पैसे लटकणार. जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 68,346 तर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 1,58,948 लाभार्थी. मात्र यातील काहींनीच आधार प्रमाणीकरण केले असल्याने उर्वरित लाभार्थ्यांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हजारो लाभार्थी असे आहेत की त्यांनी अजूनपर्यंत डीबीटी केलेलं नाही. तर त्यामुळे त्यांचे पैसे काय होणार आहे, लटकणार आहे. आता यासाठी नेमकं काय करायचं आहे बघा, या ठिकाणी सांगितलं येथे संपर्क करा. तर
लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी अडचणी आल्यास तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात जाऊन माहिती घ्यावी। सध्या डीबीटी पोर्टलवर नोंदणीच्या अनुषंगाने प्रशासनाची धावपळ सुरू आहे। तलाठ्याकडून योजनेच्या लाभामध्ये जनजागृती केली जाते। तर मित्रांनो, जर आपलं डीबीटी बँकेतून होत नसेल तर आपल्याला काय करायचंय, तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे। तहसील कार्यालयातून सुद्धा आपल्याला सहजपणे डीबीटी करता येईल आणि यासाठी आपल्याला पैसे लागणार नाही। बघा, इतर ठिकाणी आपल्याला पैसे लागू शकतात। त्याचबरोबर ऑनलाईन डीबीटी अजून झालेलं नाही हे लक्षात घ्या। फक्त 3 ते 4 बँका अशा आहेत तर त्याच बँकेचे डीबीटी होतात आणि महाराष्ट्रात त्या बँका अवेलेबल नाही। त्यामुळे आपल्याला जर डीबीटी करायचं असेल तर तहसीलमध्ये जा, हा साधा सरळ पर्याय आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटा, ते आपलं डीबीटी करून देतील। त्याचबरोबर आपल्याला दुसरा पर्याय आहे, बँकेत जाऊन सुद्धा डीबीटी करता येईल आणि बँकेत सुद्धा आपल्याला पैसे लागणार नाही। फक्त आपल्याला हे डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल। त्यानंतर पुढे बघा, लाभार्थ्यांचे आधार अपडेट आवश्यक आणि यासाठी काय आहे, लाभार्थ्यांचे आधार अपडेट असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे। आधार व्हॅलिडेट नसल्याने लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर नोंदणी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। ज्यांनी वेळेत कागदपत्र सादर केले नाही अशांचे अनुदान बंद होणार आहे। तर यासाठी आपल्याला अगोदर आधार केंद्रावर जाऊन आपलं जे काही आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे। अपडेट केलं तरच आपलं डीबीटी होऊ शकणार आहे, कारण एकदा आपण आधार कार्ड काढल्यानंतर ते अपडेट करत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे जे काही नवीन आलेले जे काही बदल असतात तर ते त्याच्यामध्ये दिसत नाही। त्यामुळे हे आधार कार्ड आपल्याला अपडेट करणं जरुरीचं आहे आणि ते केल्यानंतरच आपलं डीबीटी होऊ शकेल आणि आपल्या खात्यावर या योजनेचे फेब्रुवारीचे पैसे जमा होऊ शकणार आहे। त्यानंतर पुढे बघा, आता फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार आहे तर या संदर्भात सुद्धा एक बातमी या ठिकाणी लोकमत न्यूज पेपरने दिलेली आहे। तर डीबीटी प्रणाली अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात पैसे वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान लवकर मिळणार आहे। तर आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे लाभार्थी डीबीटी करणार आहे तर त्यांचं अनुदान फेब्रुवारी महिन्यातच मिळणार आहे। तर मित्रांनो, अपेक्षित जी काही तारीख आहे विश्वसनीय सूत्रांनी दिलेली, तर 25 फेब्रुवारी पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे यासाठी आवश्यक आहे डीबीटी करणं आणि ज्या लाभार्थ्यांचं डीबीटी होईल त्यांच्याच खात्यावर पैसे जमा होणार आहे। आणि नेमकं डीबीटी झालं किंवा नाही तर ते कसं चेक करायचं या संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि आपलं डीबीटी झालं किंवा नाही ते चेक करा। नसेल झालं तर बँकेतून किंवा तहसील कार्यालयातून आपल्याला डीबीटी करता येईल आणि ते सुद्धा निशुल्क, त्या ठिकाणी आपल्याला पैसे लागणार नाही। तर त्यामुळे लवकरात लवकर डीबीटी करून घ्या, तरच आपल्या खात्यावर हे फेब्रुवारीचे जे काही पैसे आहेत तर ते 25 तारखेपर्यंत जमा होतील। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।